एक पुस्तकं एका पानावर जास्त आपले असं 8-10 पानं असं लिहिलेलं नाही, छोट्या छोट्या पुस्तक अवश्य वाचा. पुन्हा नंतर दुसरं पुस्तक आहे यशाची चावी 2 बोधकथा 3. आणि कोरोनाच्या काळात सर्वांग आहे. सर्वांना कोरोना का होत नाही, ठराविक लोकांनाच का होतो. जो होतो तो होतो. ज्याला 30-40% झाला तो वरती गेला, ज्याला 80-85% झाला तो जिवंत आहे. असं का दिलं? सर्वांग आहे कोरोनाच्या काळात दिलं, लक्षात ठेवा. आणि मी बघतोय मग ते सरपंच असतील किंवा कॉलेजची मुलं असतील, सर तुम्ही चांगल्यापैकी बोलता, भल्यापैकी बोलता, आमचं प्रक्रिया आहे डोक्यामध्ये, परंतु बोलायचं कसं स्टेजवर गेल्यानंतर धोका होतो असं मला अनेक जण व्याख्यानानंतर सांगायचे. मग मी हे 4थं पुस्तक लिहिलं, उत्तम वक्ता होण्याचा मंत्र. स्टेजवर जाण्यापूर्वी तयारी कशी करायची, स्टेजवर गेल्यानंतर बोलायचं कसं, आणि स्टेजवरून उतरल्यानंतर प्रेक्षकांशी बोलायचं, श्रोत्यांशी बोलायचं कसं. 4थं पुस्तक. 5वं कर्कशिव विवेकी व्याख्याने, त्याच्या 4 व्याख्याने दिलेली आहेत आणि यशाच्या चावीमध्ये 8 व्याख्याने माझी आहेत. एकूण हजारो आता अधिक व्याख्यान झालेले आताच संयोजकांनी पहिला सांगितलं. आणि 24 सालाला मागच्या वर्षी स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार हे पुस्तक लिहिलं. आणि विशेष म्हणजे हे मार्गदर्शक ग्रंथ म्हणून भारतात पहिला क्रमांक पाहिला आहे. आणि लेखकाला म्हणजे मला लेखकाला स्वदेशी महाराष्ट्र नाही, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जास्त तुमचा मी वेळ घेणार नाही, पण तुमच्या समोर आता हे आदर्श आहे की यांचा सुद्धा आता जे सांगितलेली प्रस्तावना केली एकापेक्षा एक पुरस्कार मिळालेले धर्मराज पोगळे यांना बघा. आणि हे करून आदर्श आहे तुमच्या समोर, यांचा आदर्श घ्या. आणि माझं पुन्हा ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे.